हाय फ्रेंड्स, पार्ट 3 मध्ये आपले सर्वांचे स्वागत। हे माझं थर्ड लेक्चर आहे ऑन टॉपिक सिंपल हार्मोनिक मोशन दॅट इज ऑसिलेशन। या अगोदर पार्ट 2 मध्ये आपण ओळख करून घेतली होती रिस्टोरिंग फोर्स आणि फोर्स कॉन्स्टंटची। सोबतच जो सिंपल हार्मोनिक मोशनचा फर्स्ट टाइप आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, आपण त्याला सुरुवात केली होती आणि चांगल्या प्रकारे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन एक्सप्लेन करेल असं एक्झाम्पल पाहिलं होतं स्प्रिंग मास ऑसिलेटरचं। पाहिलंय आपण स्प्रिंग मास ऑसिलेटर मध्ये एक होती व्हर्टिकल वॉल, त्या वॉलला अटॅच होता स्मूथ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस। आपण त्या सरफेसवर प्लेस केला होता m मास असणारा ब्लॉक आणि त्या ब्लॉकला आपण अटॅच केलं होतं वॉल सोबत विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग। नंतर आपण तो ब्लॉक डिस्प्लेस केला होता आणि रिलीज केला होता, तर दिसून आलं होतं तो ब्लॉक परफॉर्म करत होता एका स्ट्रेट लाईन पाथवर आपली टू अँड फ्रो मोशन, म्हणजेच लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। मग पार्ट 2 च्या शेवटी आपण डिफाइन केलं होतं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला कशा प्रकारे। तर डेफिनेशन होती अशी, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज linear simple harmonic motion is defined as the linear periodic motion of body in which both the restoring force or acceleration is always directed toward the mean position and its magnitude is directly proportional to displacement from the mean position। तर पहा, मी थोडक्यात जो पार्ट होता त्यामध्ये महत्त्वाचे इक्वेशन्स कुठले ते रिवाइज करतोय। पहा, ज्यावेळेस ब्लॉक परफॉर्म करायचा आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्याचा जो होता पाथ तो होता स्ट्रेट लाईन लाईक दिस। तो पाथ म्हणजेच आपला स्मूथ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस। ज्यावेळेस ब्लॉक कुठल्याही प्रकारे मोशन मध्ये नव्हता, तो होता रिमेन्स ॲट रेस्ट, तर ती होती त्याची मेन पोझिशन ओ। मग तो ब्लॉक आपण डिस्प्लेस केला होता आणि पोझिशन बी पर्यंत आणला होता। मग पोझिशन बी ला म्हणता येईल ब्लॉकची एक्स्ट्रीम पोझिशन, पण कोणत्या प्रकारची? पॉझिटिव्ह टाईपची। मग इथं आपण ब्लॉक रिलीज केला होता, मग रिस्टोरिंग फोर्सने या ब्लॉकला वापस आणलं होतं। वापस येताना वेग वाढला होता, मग वाढलेल्या वेगामुळं ब्लॉक परत पुढे गेला होता आणि जेवढं डिस्प्लेसमेंट साईडला असतं तेवढं परत डिस्प्लेसमेंट तुम्हाला पाहायला भेटतं या साईडला। आणि या साईडच्या पोझिशनला शेवटच्या आपण नाव दिलं होतं ए पोझिशन। तर ही होती या साईडची एक्स्ट्रीम पोझिशन, ती होती निगेटिव्ह टाईपची। पहा, ज्यावेळेस आपण मेन पोझिशनचा ब्लॉक डिस्प्लेस करतो त्यावेळेस या साईडला आपलं डिस्प्लेसमेंट वाढलं होतं एक्स, आणि जेवढं वाढेल डिस्प्लेसमेंट तेवढा मोठा अप्लाय होतो रिस्टोरिंग फोर्स। मग रिस्टोरिंग फोर्स असतो पोझिशन एक्स्ट्रीमला, तर त्याचं काम असतं नेहमी हललेल्या ब्लॉकला वापस आणणे। मग डेफिनेशन काय सांगते की हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, हा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? डिस्प्लेसमेंट। आणि सोबतच आपण इथं एक साइन घेतो निगेटिव्ह, त्या निगेटिव्ह साइनचा अर्थ आहे की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघंही एकमेकांच्या आहे अपोजिट डायरेक्शन मध्ये। मग इथं क्लिअर होतंय फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, आणि निगेटिव्ह साइन सांगतं बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन। जसं की डिस्प्लेसमेंट अवे फ्रॉम मेन पोझिशन आहे आणि फोर्स टुवर्ड द काय आहे? मेन पोझिशन। मग आपण या रिलेशन मध्ये एक कॉन्स्टंट पुट करतो नेहमी, ज्या कॉन्स्टंटला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट। अजून दोन नाव पाहिले होते, स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग। आपण हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, त्याला करू स्क्वेअर ब्रॅकेट। तर हे एक इक्वेशन मिळतं जे आहे रिस्टोरिंग फोर्सचं। फोर्समुळं त्या बॉडीला किंवा ब्लॉकला काय भेटतं? ॲक्सेलरेशन। मग मी और मध्ये दुसरी एक कंडिशन सांगू शकतो की त्या फोर्समुळं मिळणारं ॲक्सेलरेशन सुद्धा डिस्प्लेसमेंट सोबत कसं आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल, आणि ते सुद्धा डिस्प्लेसमेंटच्या असतं अपोजिट डायरेक्शन मध्ये। मग इथं म्हणता येईल आपल्याला ॲक्सेलरेशन इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन। मग जसं आपण या रिलेशनमध्ये कॉन्स्टंट के घेतो, तसाच या ठिकाणी आपण कॉन्स्टंट घेतो ओमेगा स्क्वेअर, की ओमेगा ही असते आपली अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी। तर पहा, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, जर ही मोशन तुम्हाला एखाद्या बॉडीची शो करायची आहे तर त्या ठिकाणी हे दोन इक्वेशन फार गरजेचे सॅटिस्फाय होणं। जर हे इक्वेशन तिथे सॅटिस्फाय झाले तर हे क्लिअर होतं दिलेल्या बॉडीची मोशन कोणती असते? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। तर या इक्वेशनला असंही म्हणता येईल दीज आर द इक्वेशन्स ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। सोबतच पार्ट 2 मध्ये आपण अजून एक रिलेशन पाहिलं होतं
की जो आपला फोर्स कॉन्स्टंट के असतो आणि आपल्या बॉडीचा मास असतं यम, तर के बाय यम या रेशोला आपण म्हटलं होतं ओमेगा स्क्वेअर. जर घेतला आपण दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट तर ओमेगाची किंमत बनते स्क्वेअर रूट ऑफ के बाय यम. आता आजच्या पार्टमध्ये या इक्वेशनचं काम पडणार आहे. तर पहा, एवढं सर्व महत्त्वाचा टॉपिक आपण पाहिला होता पार्ट 2 मध्ये. आता आपण सुरुवात करू पार्ट 3 ला. मग पार्ट 3 मध्ये आपल्याला काय पाहायचंय? पहा, जो पण पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, जो पण पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, अशा पार्टिकलसाठी जर म्हटलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डिराईव्ह करा इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, तर त्याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मग कशा प्रकारे डिराईव्ह होतं किंवा आपण सेटअप करतो किंवा आपण तयार करतो डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, ते आता आपण या ठिकाणी पाहू. तर पहा, मी हेडिंग लिहितोय आपल्या आजच्या टॉपिकचं, डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर आजच्या टॉपिकमध्ये पार्ट 3 मध्ये आपल्याला डिराईव्ह करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर सुरुवात करू आपण मग आता डिरायव्हेशनला. पहा, जो पण पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्याच्या मोशनचा जो असतो पाथ तो नेहमी असतो स्ट्रेट लाईन लाईक दिस. आणि आपल्याला माहिती आहे नेहमी या पाथचं सेंटर म्हणजेच असते आपली मीन पोझिशन लाईक ओ. जसं त्या ठिकाणी घेतली मी ओ. या साईडची असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सपोज ही आपली पोझिशन बी, हिला म्हणता येईल ही आहे आपली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. या साईडची आपली ही बरोबर मिडलला असते मीन पोझिशन. ए या साईडची ही पोझिशन आहे, हिला म्हणता येईल या साईडची ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, पण कोणत्या प्रकारची? निगेटिव्ह टाईपची आहे. मग सपोज आपला एक पार्टिकल आहे किंवा एखादी बॉडी आहे किंवा एखादा ब्लॉक आहे ज्याचं मास काय आहे यम, आणि तो परफॉर्म करतोय या ए कडनं बी पर्यंत किंवा बी कडनं ए पर्यंत आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मग सपोज त्याची जी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे, मोशन सुरू असताना ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम तो पार्टिकल आहे ॲट पोझिशन पी ला. मग सपोज त्याला इथपर्यंत यायला वेळ लागतो टाइम टी, आणि तो मीन पासून कव्हर करतो डिस्प्लेसमेंट एक्स. सपोज त्याला पी पर्यंत यायला जी वेळ लागली ती वेळ लागली टाइम टी, आणि त्याचं पी पर्यंत झालेलं आहे डिस्प्लेसमेंट एक्स. मग मी कसं एक्सप्लेन करणार? कन्सिडर अ पार्टिकल ऑफ मास यम. Consider a particle of mass m performing linear simple harmonic motion along a straight line path AB about mean position O. Let the particle is at position P at a particular instant of time t where displacement of particle is x. मग आता पहा, सध्या t एवढ्या वेळेनंतर जी पार्टिकलची पोझिशन P आहे त्या पोझिशन P ला जर मी दाखवला रिस्टोरिंग फोर्स की तो नेहमी असतो डायरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन, तर या पोझिशनला सुद्धा मला तो रिस्टोरिंग फोर्स दाखवता येतो. मग पी पोझिशनला असताना जो पार्टिक्युलर आपला रिस्टोरिंग फोर्स तो काढायचा कसा? तर मी लिहितोय स्टेटमेंट, restoring force acting on a particle is given by आताच आपण इक्वेशन पाहिलंय, जे असतं आपलं रिस्टोरिंग फोर्स इक्वेशन ते असतं F इक्वल्स टू मायनस के एक्स, की ज्यामध्ये के काय असतो फोर्स कॉन्स्टंट आणि एक्स काय असतं पार्टिकल झालेलं डिस्प्लेसमेंट. सपोज याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 1. तर हे आहे आपल्या रिस्टोरिंग फोर्स इक्वेशन. आता मला सांगा या फोर्समुळे त्या पार्टिकलला काय मिळालं? ॲक्सलेरेशन. तेव्हाच तो वापस येतोय. मग जे पार्टिकलला मिळतं ॲक्सलेरेशन ते पण आपण काढू. देअरफॉर ॲक्सलेरेशन ऑफ अ पार्टिकल इज गिव्हन बाय.
काय असते आपल्या डेफिनेशन ॲक्सेलरेशनची? सिम्बॉल घेतो मी स्मॉल ए आणि डेफिनेशन पार्ट आहे द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर ॲक्सेलरेशन. परत पहा या ठिकाणी व्ही हा जो सिम्बॉल आहे ते आहे आपली व्हेलॉसिटी. मग बटमध्ये आपण तिचं इक्वेशन लिहू शकतो. बट व्हेलॉसिटी कशी करतात? द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. पहा व्हीचा जर काढला डेरिव्हेटिव्ह तर भेटतं ॲक्सेलरेशन आणि एक्सचा जर काढला डेरिव्हेटिव्ह फॉर्म तर भेटते व्हेलॉसिटी. मग व्हीची ही किंमत मला इथं पुट करता येते. तेव्हा कुठं आपलं इक्वेशन बनतं ॲक्सेलरेशनचं असं. त्यामध्ये डी बाय डी टीला आपण वेगळं लिहू आणि व्हीची व्हॅल्यू पुट करू dx अपॉन dt. आता पहा या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे. जो ब्रॅकेटमध्ये आहे तो आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग तो होईल सुरुवातीला घेतलेला डेरिव्हेटिव्ह. मग जे आन्सर भेटतं आपण त्याचा परत घेतो डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच काय होतंय डेरिव्हेटिव्हचा आपण घेतो डेरिव्हेटिव्ह त्याला म्हणतील फर्स्ट ऑर्डर याला म्हणते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर ॲक्सेलरेशन म्हणजेच काय असतं थोडक्यात सांगतो. याला वाचायचं कसं? A इज इक्वल्स टू d2x अपॉन dt². हा झाला आपल्या डिस्प्लेसमेंटचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंटचा जर घेतला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर भेटतं ॲक्सेलरेशन. तर हे आहे आपल्या पार्टिकलला मिळणारं ॲक्सेलरेशन. आता मी इरेज करतो या ठिकाणचे. न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे तो आपल्याला काय सांगतो? सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या सेकंड लॉमध्ये काय सांगितलं? तर मी लिहू शकतो according to Newton's second law of motion. सर आयझॅक न्यूटन यांनी सेकंड लॉ मध्ये सांगितलं की फोर्स काढायचा कसा? तर फोर्सचा फॉर्म्युला असतो प्रोडक्ट ऑफ मास इनटू ॲक्सेलरेशन की ज्यामध्ये एम काय असतं आपल्या पार्टिकलचं किंवा बॉडीचं मास आणि ए काय असतं त्याला मिळणारं ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशनची ही किंमत मला इथं लिहिता येते. देअरफॉर इक्वेशन म्हणतं एफ इक्वल्स टू एम d2x अपॉन dt². तर या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन नंबर 2. आता इकडे पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोनही इक्वेशन 4चेच आहे. म्हणून 4ची ही व्हॅल्यू आणि 4ची ही व्हॅल्यू मला इक्वल दाखवता येते. तर मी लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन equation 1 and 2 this is equals to this. तर मग काय फॉर्म येईल इक्वेशन? m d2x अपॉन dt² इज इक्वल्स टू काय होईल -kx. आता पहा या साईडला हे जे मास मल्टिप्लाय आहे हे तिकडे शिफ्ट करा. तर मल्टिप्लायचं तिकडे ते काय होईल डिवाइड. मग तिकडची पूर्ण टर्म जी निगेटिव्ह आहे इकडे आणा तर ती मायनसची काय होईल प्लस. देअरफॉर इक्वेशन फॉर्म होईल d2x अपॉन dt² प्लस k बाय m टाइम्स ऑफ x इज इक्वल्स टू 0. आणि मी पाहिलं तुम्हाला सांगितलं होतं पार्ट 2 मध्ये k बाय m या रेशोला काय लिहितो आपण ω². तर इथेही मी लिहू शकतो पुट करतोय मी k बाय m या रेशोची किंमत ω². मग याची ही व्हॅल्यू इथं पुट करा. तर इक्वेशन बनतं d2x अपॉन dt² प्लस ω² x इक्वल्स टू 0. मग हे जे शेवटी इक्वेशन आलं मी याला करतो स्क्वेअर बॉक्स. पहा मी अशाच इक्वेशनला नेहमी स्क्वेअर बॉक्स करतो जे इक्वेशन न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे असतात. तर हेच आहे आपलं ते जे आपल्याला करायचे डिराइव्ह डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर परत पहा कशा प्रकारे मी याला डिराइव्ह केलं परत एक्सप्लेन करतो. मी हेडिंग लिहून ठेवलं पार्ट 3 मध्ये आपल्याला डिराइव्ह करायचे डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पहा एक पार्टिकल आहे परफॉर्म करतो ए बी पाथवर. ए बी पाथ स्ट्रेट पाथ आहे. ए बी पाथवर परफॉर्म करतोय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि पार्टिकल जेव्हा असतो रेस्टमध्ये ही असते त्याची मीन पोझिशन. जेव्हा तो इकडे येतो ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. जेव्हा तो इकडे येतो ही त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग सपोज पार्टिकलची मोशन सुरू असताना
टी एवढ्या वेळेनंतर पार्टिकलची पोझिशन कुठली आहे पी. मग पी पोझिशनपर्यंत डिस्प्लेसमेंट किती झालं एक्स. मग पी पोझिशनला त्याच्यावरती काय अप्लाय होईल रिस्टोरिंग फोर्स. तर कसं एक्सप्लेन करायचं. कन्सिडर अ पार्टिकल ऑफ मास m performing linear simple harmonic motion along a straight line path AB about mean position O. Let at a particular instant of time t the position of particle is p where its displacement is x. Then the restoring force acting on particle is given by restoring force acting on particle is given by जर इथं डिस्प्लेसमेंट x असेल तर फॉर्म्युला असतो आपला f चा मायनस kx. या इक्वेशनला मी नाव दिलं इक्वेशन नंबर 1. आता पहा या फोर्समुळे पार्टिकल वापस येतो म्हणजे त्याला काय मिळतं ॲक्सलेरेशन. सो ॲक्सलेरेशन ऑफ पार्टिकल इज गिव्हन बाय फॉर्म्युला असतो a इज इक्वल्स टू dv अपॉन dt. हा म्हणता येईल व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे याला आपण डिफाईन करतो द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज ॲक्सलेरेशन. परत त्यामध्ये व्ही व्हेलॉसिटी आहे कशी काढतात द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग व्हीची ही व्हॅल्यू इथं पुट केली तर इक्वेशन फॉर्म होईल असं. आता हा झाला एक्सचा पहिला डेरिव्हेटिव्ह आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह तर हा झाला एक्सचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही डिस्प्लेसमेंटला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये घेता तेव्हा मिळतं बॉडीवरती आपल्यामुळं ॲक्सलेरेशन. आता मला सांगायचं तुम्हाला जो आपला सर आयझॅक न्यूटनचा सेकंड लॉ आहे त्यामध्ये आपल्याला भेटतं फोर्सचं इक्वेशन कसं. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे फोर्सचा फॉर्म्युला तो असतो मास इनटू ॲक्सलेरेशन. आत्ताच आपण जी काढलेली किंमत आहे ॲक्सलेरेशनची पुट करा d2x अपॉन dt स्क्वेअर. तर याला नाव द्या इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोनही इक्वेशन 4चे म्हणजे 4ची ही व्हॅल्यू आणि 4ची ही व्हॅल्यू मला इक्वेट करता येते. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी कॅन राईट दिस व्हॅल्यू इज इक्वल्स टू दिस व्हॅल्यू. आता या साईडला जे मास मल्टिप्लाय आहे ते इकडे शिफ्ट करा तर ते होईल डिवाइड आणि ही पूर्ण टर्म तिकडे घेऊन टाका एका साईडला जी मायनसची काय होईल प्लस. आणि आपण पाहिलंय पार्ट 2 मध्ये k/m या रेशोला आपण लिहितो ओमेगा स्क्वेअर की ओमेगा काय असते आपली अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग याची ही व्हॅल्यू जर मी टाकली तर माझं इक्वेशन बनलेलं आहे. त्या इक्वेशनला मी स्क्वेअर बॉक्स केला आहे. इक्वेशन आहे d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल्स टू 0 ज्यामध्ये x आहे आपल्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, t आहे आपला इन्स्टंटेनियस टाइम आणि ओमेगा आहे आपल्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी. पहा हे आहे आपलं डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. या टॉपिकवर एक्झाममध्ये क्वेश्चन येतो डिराइव अँड एक्सप्रेशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन किंवा असे म्हणतात सेटअप डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मग शेवटी इथपर्यंत लिहायचं आणि खाली लिहायचं एक लाईन दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर हे होतं डिफरन्शियल इक्वेशनचं डेरिव्हेशन. तर थँक्यू.